सीताई मी काही मदत करू का? बापरे, काय झालंय? नाही, आज देसाईंचं किचन पहिल्यांदा इतकं शांत. काही घडलंय का? नाही म्हणजे आम्ही घरात नव्हतो ना, तर काही घडलं असेल तर सांगा, मला माहित नाहीये. सीताई 2 टोमॅटो चालतील का? हे 2 लागणार आहेत. 2 साहजिक आहे अशी, म्हणजे असं कोणालाही गृहीत धरू नये. आईला वाईट वाटलं ना, मग सून आहेस तू देसाईंची, तुला कळलं पाहिजे कसं वागायचं, कसं बोलायचं, हो नाही? ताई मला खरंच वाटलं नव्हतं. ऐका ना, खरंच मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल. मी ते प्रॉब्लेम म्हणजे काल रात्रभर आम्ही तिथेच होतो ना, तर ते झोप लागली. अरे, झोप नाही लागली, कळलं नाही असं कसं? शिवा, आता आशूचं ठीक आहे, पण तुला तरी कळायला हवं ना. मी आता लहान आहात का तुम्ही दोघं? काकू मी बोलले होते त्याला, मी त्याला ना बघूनच घेणार आहे आता. मला ना हे बघा, मी त्याला बोलले होते पण त्याने नाही ऐकलं माझं. तू हे 1 मिनिट, तू आशू बद्दल वाईट बोलतेस ती आई समोर? माझी सुद्धा कधी हिम्मत झाली नाही. नाही 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 कीर्तीताई, काय बोलतोय तुम्ही? असं काही नाहीये खरंच. सीताई ऐका ना, हे बघा तुम्ही शांतपणे विचार करा. हे बघा, मला अजिबात वाटलं नव्हतं की तुम्हाला वाईट वाटेल, खरंच सांगते. नाहीतर हे बघा, खरंच मी असं परत कधीच वागणार नाही. मी सॉरी म्हणते. मी परत कधीच असं वागणार नाही. प्लीज मला माफ करा, प्लीज प्लीज सीताई. काय झालं? मी काही चिडले नाहीये. तू काही चुकीचं केलंयस का? तुला का असं वाटतंय? ते तुम्ही माझ्याशी काही बोललात नाहीत ना, आणि एकदम अशा गप्प होत्यांचं काही. शिवा, अगं ताईने मुद्दाम केलं. आपण मी घाबरले ना एवढी. बापरे. ते सगळं ठीक आहे, पण माझ्या आशूला काही करायचं नाही. नाही तर नाही, मी कशाला काय करू? नाही करणार मी. अहो आयडिया त्याचीच होती. मला नाही काय. बरोबर, खरंच सॉरी. शांत हो. आई सिरियसली? मी काय रागावले नाहीये. शांत हो.